सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करत एका तरुणाला ताब्यात घेत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला. या कारवाईत सुमारे 53,640 रुपये किमतीचा 2 किलो 682 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या आदेशानुसार सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी नशामुक्त अभियान अंतर्गत विशेष पथकाची स्थापना केली होती. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदारांचा समावेश होता. 12 मार्च 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे व पथक सांगली शहर परिसरात गांजा विक्री करणाऱ्यांचा शोध घेत असताना पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळवे, गौतम कांबळे व सतीश लिंबळे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली. 20 ते 25 वयोगटातील एक इसम गांजा विक्रीसाठी कार्निवल हॉटेल परिसरात येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना कळवून उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांची परवानगी घेण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी 2 पंचासह कार्निवल हॉटेल परिसरात सापळा रचला. यावेळी काळीवाट ते हरिपूर रोडवरील वरद कॉलनीजवळ एक तरुण हातात पांढऱ्या रंगाची प्लास्टिक पिशवी घेऊन उभा असल्याचं दिसून आलं. संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 53,640 रुपये किमतीचा 2 किलो 682 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ तो जप्त करून संबंधित तरुणाला ताब्यात घेतला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात अंमली औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1985च्या कलम 8 क व 20 ब 2 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खाडे करीत आहेत.